मी विश्वास भोईर साहेबांना तर आम्ही एकमेकांना लहानपणापासून ओळखतो। साहेबांना दानशूर व्यक्तिमत्व म्हणून डोंबिवलीमध्ये एक ओळख आहे, समाजसेवक म्हणून एक ओळख आहे। परंतु मी थोडं बहुत राजकारणामध्ये पूर्वीपासून अभ्यासक असल्यामुळे मी राजकारणाच्या भाषेत सांगेन की साहेब हे व्हिजनरी नेतृत्व आहे। कारण या ठिकाणी पूर्ण आपण सगळ्यांना माहिती की हा जो प्रभाग आहे बावनचाळीतला, हा जो विभाग आहे, या ठिकाणी पूर्ण असं खंडार होतं। त्याचं एका वर्षाच्या आत साहेबांनी नंदनवन फुलवलं। नागरिकांना, जनतेला किंवा आपल्याशी परिचित असलेल्या लोकांना कोणत्या अडचणी येतील त्या कशा दूर कराव्या हे विजन नेतृत्वाला असावं लागतं। आणि हे नेतृत्व असं आहे की जे कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही। मी बरेचदा त्यांना म्हणतो की साहेब, जनतेने आता हे मतांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला परत केलं पाहिजे, याची परतफेड। तर म्हणतात विश्वास सर, हे मी जनतेने मला मतं द्यावीत म्हणून करत नाही, मला हे करण्यामध्ये आनंद वाटतो। हे सगळं झालं की आनंद वाटतोय म्हणूनच माणूस करत असतो। परंतु अशा प्रकारची कामं शोधायची, अडचणी शोधायच्या आणि त्या स्वखर्चाने दुरुस्त करायच्या, हे जे काही त्यांच्याकडे विजन आहे हे एक उत्तम नेतृत्वाचं विजन आहे। हे मला तर वाटतं दादा ज्या साहेब ज्या पक्षात आहेत त्यातल्या नेतृत्वानेही लक्षात घ्यावं, सगळ्यांनी इतर पक्षांच्याही नेतृत्वाने लक्षात घ्यावं की हा विजनरी नेता आहे, हा आपला माणूस आहे। खरं तर याने तिकीट मागायला जाता कामा नाही, येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये पक्षांनी यांच्या समोर येऊन यांना तिकीट द्यावं असं मी म्हणेन। आणि हीच खरी तर साहेबांची पोचपावती असेल त्यांच्या कामाची। आणि मी याबद्दल पूर्ण खात्री देतोय की जसा जसा त्यांच्या दृष्टीचा, कार्यक्षेत्राचा, अधिकाराचा आवाका वाढेल तसा त्यांच्या कार्याचा आवाका वाढेल। निश्चित मी नेहमी म्हणतो साहेब, आज तुम्ही नुसते नगरसेवक पदाच्या पात्रतेचे नाही आहात, तर आमदार झालं तर तुमचा आवाका वाढेल, तुमचं कार्यक्षेत्र वाढेल, तुमचा अधिकार वाढेल। तर जनतेने आणि डोंबिवली विभागातील सर्व नेत्यांनी हे जे विजनरी नेतृत्व आहे याच्या पाठीशी राहावं, इतकं मी आजच्या या क्राईम बॉर्डरच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी जे काही साहेबांची मुलाखत आयोजित केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देता बोलतोय। धन्यवाद।